नमस्कार. अरुण काळे. काल चौथ्या चरणाचं निवडणुका पार पडल्या आणि मी महाराष्ट्रामधल्या बऱ्याच सीटला भाजप, शिंदे गट किंवा दादा गट यांच्या गटाला कुठे ना कुठे प्रॉब्लेम येईल असं सारखं वाटायला लागलं किंवा लोकांच्या तोंडातून ऐकायला लागलो आहे की ह्या गट म्हणजे भाजप, शिवसेना, धनुष्यबाण, राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ या तिन्ही पक्षांना कुठे ना कुठे प्रॉब्लेम येईल असं वाटायला लागलं आहे. त्याचबरोबर मराठवाड्या किंवा कुठल्या काही थोड्याशा महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये आरक्षण, मराठा आरक्षण ह्याच्यामुळे पण थोडासा काहीतरी परिणाम होईल असं कुठेतरी कानावर यायला लागलेलं आहे. आणि मग हा विचार करायला लागलो की नेमका भाजपला शिंदे गट आणि दादा गटाचा फायदा झाला का त्रास झाला. आरक्षण ज्या माणसांनी आरक्षण द्यायचा म्हणजे शिंदे, फडणवीस आणि दादांनी आरक्षण द्यायचा प्रयत्न केला त्यांना फायदा झाला का तोटा झाला. आणि मग 400 पार कसं करणार. किंवा काही ठिकाणी म्हणजे औरंगाबादसारख्या ठिकाणी खैरे म्हणजे ठाकरे गटाचा माणूस खैरे येणार किंवा रावसाहेब दानवे पडणार, तर रांगे पाटलामुळे रावसाहेब दानवे पडणार. अजून असे म्हणजे एक उदाहरणं दाखल झालं असे सांगतोय. मग हे 42+ होणार की नाही होणार. आणि जर नसेल होणार तर मोदींनी एवढं काम केलं त्याचा नेमका उपयोग काय. कारण कधीतरी गप्पा मारताना मित्रात बसताना असं बोललं जातं की बाबा 370 कलम हटवणं किंवा काश्मीरचा प्रश्न, त्याचबरोबर 3 तलाक किंवा राम मंदिर किंवा पुढे येणार UCC किंवा अजून काही जे असतील असे कायदे किंवा भारताचं नाव जगामध्ये घेऊन जाणं किंवा G20 सारखं अगदी मोठ्या प्रमाणात सादर करणं किंवा अजून पुढे काही. पण ह्या सगळ्या पलीकडे जाऊन राम मंदिरापेक्षाही मोठं मंदिर आम्हाला आता असं वाटायला लागलं की महागाई, पाणी, फुकट इलेक्ट्रिसिटी, फुकट बस प्रवास, फुकटचं महिन्याचं धान्य, ह्या गोष्टीमध्ये आम्हाला जास्ती महात्म्य वाटायला लागलं किंवा बरं वाटायला लागलेलं. म्हणजे अजूनही भारतामध्ये गरिबी किती प्रमाणात कमी झाली किंवा जास्ती झाली ह्याच्यापेक्षाही आम्हाला फुकट काय मिळणार आणि कसं मिळणार. म्हणजे आमच्या बायकांना वर्षाला 1 लाख रुपये मिळणार आहेत, आम्हाला फुकट धान्य मिळणार आहे, बस प्रवास फुकट होणार आहे किंवा अशा काही गोष्टी असतील किंवा मोहल्ला क्लिनिंगचा गप्पा मारल्या जातात. शाळा CBSEच्या किंवा ICSEच्या स्तराच्या स्थानिक शाळा बनवल्या जाणार आहेत. अशा ज्या गप्पांना भुलून जर मोदींसारखं चांगलं सरकार पडणार असेल तर जरा अवघड होणार. मग ह्यात पण माझ्याही डोक्यात असा विचार आला की शिक्षण आरोग्य ह्या 2 गोष्टी, शिक्षण आणि आरोग्य तर अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. त्याचबरोबर खरोखर गरिबी रेषा खाली असणाऱ्यांना म्हणजे रॅशन ह्या गोष्टी खरंच फुकट मिळायला पाहिजेत का. आरोग्य आणि शिक्षण तर 100% फुकट मिळायला पाहिजे. पूर्ण भारतातल्या प्रत्येक मुलामुलीसाठी हे शिक्षण फुकट असायला पाहिजे. कुठल्याही जातीपातीचा आधार असू नये, कुठल्या धर्माचा अधिकार असू नये किंवा 33% 27% ह्याचा अधिकार असू नये. प्रत्येक मुलीला शिक्षण हे फुकट मिळालं पाहिजे. प्रत्येक माणसाला आरोग्याच्या सर्व सोयी फुकट मिळालं पाहिजे आणि त्याला पोट भरण्यासाठी काही ना काही मार्ग मिळाला पाहिजे. मग तो स्थानिक मार्ग असेल, नोकरीचा मार्ग असेल, शेती असेल, अजून काय असेल, हे सर्व प्रकार काही ना काही प्रकारे त्याला मिळालं पाहिजे. कारण भारत जगाच्या पाठीवर कुठे गेला, त्याचं काय नाव घेतलं जातं किंवा तुम्ही ताजमहाल बांधला का, तुम्ही 370 कलम हटवलं, 3 तलाक केले, राम मंदिर केले, त्याच्यामुळे आमचे प्रश्न सॉल्व्ह होत नाहीत. त्याचबरोबर शेतकऱ्यांचं
जे त्यांच्या उत्पादनाला भाव किंवा त्यांच्यासाठी खतं, त्यांच्यासाठी पाणी, इलेक्ट्रिसिटी, ह्याच्यावर काय करणार हा एक प्रश्न, एक अजून एक धगधगता प्रश्न आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात मराठा, गुजरातमध्ये पटेल, तिकडं राजपूत, जाट ह्यांच्या पण आरक्षणाचा मोठ्या प्रमाणात मोठा प्रश्न आहे. याचं काय करणार? आरक्षणाचा हा प्रॉब्लेम भारताला पूर्णपणे बुडवणार का? भारत देश म्हणून जगणार की नाही? कारण जर तुम्ही बघितलं तर आता एक प्रत्येक स्टेट म्हणजे एक स्वतःचं राज्य झालं आहे आणि तिथला मुख्यमंत्री म्हणजे तिथला राजाच झाल्यासारखं आता दिसायला लागलं. म्हणजे तामिळनाडूच्या स्टॅलिन असतील, केरळामध्ये काय त्यांचं नाव असतील ते, आमच्या पश्चिम बंगालच्या दिदी असतील, किंवा अजून ओडिसामधले असतील, आंध्रमध्ये असतील, तेलंगणाचे असतील, केरळाचे असतील, ते स्वतः, किंवा इकडं लालू प्रसादचं असेल, त्यांना असं वाटायला लागलं की आमचं स्वतःचं राज्य आहे, आम्ही जो म्हणेल तो कायदा होणार. म्हणजे तिथली स्थानिक भाषा सगळ्यात महत्त्वाची, स्थानिक भाषेशिवाय दुसरं काही नाही, स्थानिक भाषेतच बोला. पण त्यांच्या इथं निर्माण झालेले तामिळनाडू, केरळ, आंध्रा इथं निर्माण झालेले सिनेमे मात्र सगळे डब करून हिंदीमध्ये चालवा, तेव्हा त्यांना खूप मोठा पैसा मिळतो. टॉलिवूड जरी म्हटलं तरी बॉलिवूडला त्याचा सपोर्ट असल्याशिवाय टॉलिवूडवाले मोठे होऊ शकत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी बघता नेमकं मोदींचं कुठं चुकतं आहे? मोदींना हा देश कसा पुढे घेऊन जायचा आहे? मोदींबरोबरची जे थिंक टँक असतील, संघ असेल, अजून कोण असेल ते असतील, त्याचं मला काही उहापोह करायचं नाही. पण त्यांनी ह्या गोष्टीचा विचार करावा लागेल की भारतातले लोक फक्त विकास ह्या गोष्टीला किती महत्त्व देतात आणि त्याचबरोबर ह्या ज्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ह्याचा फार मोठ्या प्रमाणात विचार केला जातो. म्हणजे तो शेतकऱ्याचं पाणी, त्याच्याबरोबरचं खत, त्याच्या उत्पादनाला मिळणारी किंमत, खेड्यामधली परिस्थिती, दुष्काळ, अतिपाऊस किंवा ह्या गोष्टी, त्याचबरोबर मराठा, राजपूत, जाट, पटेल, रेड्डी किंवा अजून ह्याच्यासारख्या ज्या जाती, मला म्हणजे जे सहज माझ्या तोंडात येण्यासारख्या त्या गोष्टी बोललो, ह्या जातींना आरक्षण पाहिजे. ह्या जातींना राजकीय पण आरक्षण पाहिजे. काही ठिकाणी राजकीय आरक्षण नको म्हणतात, त्याच्यामुळे सतत काही ना काही वादविवाद चालू राहतात. शेतकऱ्यांचं पण ते त्यांच्या उत्पादनासाठी तो कायदा करा म्हणतात, तेवढ्या पैशात घ्यायलाच पाहिजे म्हणतात. आता जर कापसाचा विचार केला, भारत हा टेक्स्टाईलचा कधी काळी फार मोठं हब होतं. आता जर कापसाचा भाव सतत जर वाढत गेला तर त्याच्यापासून होणारे उत्पादनाचे भाव किती वाढतील? आम्ही जागतिक ह्याच्यावर टिकू शकतो का? ह्या बेसिक ह्या गोष्टींचा ज्या गोष्टी सतत चाललेल्या आहेत, ह्या गोष्टीचा कुठेतरी मोदी सरकारने विचार करावा आणि त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढायला पाहिजे. अन्यथा ह्यावेळेस म्हणजे आता जे सध्या बोललं जातं आहे, माझं काय ॲनालिसिस म्हणता येणार नाही, पण 400 पार होऊ शकत नाहीत, 300च्याच आत राहतील, 293 ते 300पर्यंत कसे बसे जातील हे सतत बोललं जातं. जर असं घडलं तर मोदींना ह्या गोष्टीचा 100% विचार करावा लागेल. असं नाही घडलं, 400 पार गेले, 350 जर भाजपने घेतले, उरलेले 53-54 सीट जर NDAने घेतली, असे 403 ते 414पर्यंत गेले, तर कदाचित मोदी जे म्हणतात ते बरोबर असेल, विकास तो म्हणतात तो बरोबर असेल. पण जर 300च्या आत आले तर मी म्हणतो, म्हणजे मी जे सामान्यपणे बाहेर फिरताना जे ऐकतो त्याच्यावर कुठेतरी विचार करायला पाहिजे आणि पुढची इलेक्शन किंवा हे 5 वर्ष त्यांनी कशी घालवायची, मोठमोठ्या गोष्टी करायच्या का ह्या सामान्य गोष्टी जास्ती करण्याच्या. शिक्षण पण आहे, फार महागडं झालं आहे, अत्यंत महागडं शिक्षण. चांगलं शिक्षण घ्यायचं असेल, चांगल्या दवाखान्यात जायचं असेल, आज जर घरामध्ये कोणी आजारी पडले किंवा एखाद्या मुलाला चांगलं शिक्षण द्यायचं म्हणजे कंबरडं मोडलंच समजा. म्हणजे शिक्षण आहे, ते आरोग्य आहे. शिक्षण अत्यंत त्रासदायक गोष्ट झालेली आहे. आणि तिसरं म्हणजे जगणं. म्हणजे आम्हाला जे सामान्य माणसाला पेट्रोल, डिझेल, डाळ, म्हणजे 3-4 डाळी, गहू, ज्वारी, खायचं तेल, इडेबल ऑइल, तेल आणि अजून काही 4-5 वस्तू ह्या जर आम्हाला स्वस्त मिळाल्या तरच आम्हाला असं वाटतं की नाही हे राज्य चांगलं चाललेलं आहे. पण नोकऱ्या आहेत, तरुण मुलांचा विषय खूप मोठ्या प्रमाणात नोकऱ्या आहेत.
तुम्ही सांगता ते सांगतात ते सामान्य माणसाला काही समजत नाही. तर मला वाटतं हा सगळ्यांनी विचार करावा, आमचं नेमकं काय चाललेलं आहे ते बघावं. धन्यवाद.